पाटील पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अननसाची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी सुंदर तयार होते, भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा एक नंबर अशी चवीची पायनॅपल आमटी बनते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पायनॅपल घेतले आणि मी हे घरी स्वच्छ धुतलं, त्यानंतर साफ करून घेतले, त्याची सालं सुद्धा काढून घेतले। त्याचप्रमाणे अननसाला थोडेसे काटे असतात वरती, ते सुद्धा आपण काढून घेतले आहेत। म्हणजे जेवढं जाडं साल काढेल ना तेवढं अति उत्तम। आणि काढल्यानंतर ह्याचे लहान लहान आपण असे तुकडे केलेले बघू शकता। इतके लहान तुकडे करायचे आहेत। थोड्याशा बिया वगैरे असतात तर त्या सुद्धा काढून घ्यायच्या, कारण कट केल्यानंतर अशा लहान लहान बिया असतात त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता। आता हे अननस आहे, हे आमच्या घरचंच आहे, वाडीतलंच आहे। तर नेहमीच आमच्याकडे ह्या सीझनला अननस असतंच, त्यावेळेस आपण आमटी बनवू शकतो, त्याचप्रमाणे जाम बनवू शकतो आणि अननसाचा मुरंबा देखील बनवू शकतो। तर आपल्याकडे अननसाच्या मुरंब्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आणि आज आमटी एकदम सुंदर बनणार आहे, एक नंबर अशी। आणि त्यासाठी जे साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक असा कट करून घेतला आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी इथे काजू घेतलेले आहेत आणि मध्ये असे तुकडे वगैरे कट करून घेतले। जवळजवळ हे 7 ते 8 काजू घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे मी 10 काळ्या मनुका घेतलेल्या आहेत। आता इथे ज्या मनुका घेतलेल्या आहेत आणि काजू घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेतले तरी सुद्धा चालतील, पण काजू आणि मनुका आहेत ह्या आवर्जून वापरा। त्याचप्रमाणे एक मोठा टॅमॅटो घेतला आहे, त्याचे उभे असे तुकडे कट करून घेतले, कढीपत्ता घेतला आहे आणि इथे आपल्याला अख्खा गरम मसाला लागणार आहे। त्यासाठी एक मसाला वेलची घेतली आहे, चक्री फूल घेतले, दालचिनीचा एक तुकडा घेतलाय, त्याचप्रमाणे 2 तेजपत्ते घेतलेत। बाकी सर्व आपले जे घरामध्ये उपलब्ध मसाले आहेत ते लागणार आहेत, ते तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवणारच आहे। पायनॅपलची जी आमटी बनवणार ती कुकरमध्ये बनवणार, अगदी झटकेपट पण चविष्ट अशी बनते। त्याच्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि एक पळी भरून तेल घातलेले आहे, तेल गरम झालेलं आहे। आता इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी इथे मी राई घालणार आहे। राई ऑप्शन आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण मी अगदी थोडीशी अशी घालते। राई तडतडल्यानंतर इथे आपल्याला 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे, पाव चमचा हिंग पावडर घालूया, अख्खे गरम मसाले घेतले होते ते घालूया, परतवून घेऊया। अगदी काही सेकंदासाठी आपण हे परतवून घ्यायचे आहेत, आपल्याला एकदम करपवायचे देखील नाही। त्याचप्रमाणे आपण इथे घेतलाय कढीपत्ता, तो घालूया। आता इथे आपण कांदा घेतलाय, तो घालून घेऊया, परतवून घेऊया। आता इथे थोडासा कांदा आहे, हा मी शिजवून घेतला। आता इथे आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मीठ घातल्यामुळे कांदा हा लगेच कोमजला जातो। एक पाव चमचा मीठ घालते आणि मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवर हा कांदा आहे, आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। आता इथे कांदा आहे हा मी तेलावर परतवून घेतला, बघू शकता, आणि ह्याचा थोडासा असा गोल्डन कलर सारखा आलेला आहे, तोपर्यंत परतवून घेतला। आता इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे, 1 टेबलस्पून इतकी आलं लसूण पेस्ट घालूया। इथे तुम्हाला जर का नुसती लसूण ठेचून घालायचं असेल तरी तुम्ही लसूण ठेचून घातला तरी सुद्धा चालेल। आता इथे मिक्स करून घ्यायचा आणि आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर जेवढा ह्याचा कच्चापणा जाईल ना तिथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे। आलं लसूण पेस्ट परतवून झाले। आता इथे आपल्याला 1 टेबलस्पून मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालते आणि साठवणीचा घरगुती मसाला वाडवळ पद्धतीने जो आपण चॅनलवर अपलोड केला आहे तो जवळजवळ मी 2 चमचे घालते। आता इथे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता, म्हणजे जशी तुम्हाला आमटी बनवायची आहे त्या पद्धतीने इथे मसाल्याचा वापर करा। 1 चमचा धना पावडर। आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, 1 मिनिटासाठी फक्त परतवून घ्यायचे, जास्त सुद्धा मसाले परतवायचे नाही जेणेकरून करपू नये। जेवढे आपण मसाले घातले होते तेवढे सर्व परतवून घेतले। इथे आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आमटीसाठी मसाला आहे हा मस्त असा रेडी झालाय आणि त्याचा सुवास आहे ना हा इतका सुंदर येतो। आता इथे आपण पायनॅपल घेतले ते घालूया, सर्व मी घालून घेते। त्याचप्रमाणे इथे एक मीडियम बटाटा घेतला, त्याची सालं काढून घेतले आणि तो सुद्धा आपण लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते घालून घेऊया। टॅमॅटो घालून घेऊया, काळ्या मनुका घेतल्यात त्या घालूया, काजू घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया। सर्व घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अननसाची आमटी आहे ना
ती ना खूप सुंदर बनते. पण बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जण बनवत नाही कारण त्यांना विचार पडत असेल की अननस साफ करायचं म्हणून. तर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर ना अननस आपल्याला आपण जिकडनं घेतो ना ते अननस साफ करून देतात आणि त्यानंतर तुम्ही याची आमटी करू शकता. त्याचप्रमाणे नुसतं खायलासुद्धा खूप छान लागतं. पण नेहमीच आपण नुसतं खातच असतो, तर अशा वेळेस अननसाची आमटी बनवली तर काय एकदम चविष्ट अशी बनते. आता इथे नाही सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला 1-2 मिनिटासाठी फक्त वाफ द्यायची आहे. त्यासाठी इथे मी झाकण ठेवते. मिनिटं झाली आहे, झाकण खोलूया, मिक्स करून घेऊया. आता इथे ना आपण मिक्स करून घेतल्यानंतर एक पेला भरून इथे पाणी घेतलेलं आहे आणि हे साधं पाणीच आहे, गरम वगैरे केलेलं नाही आहे. कारण इथे आता आपल्याला अननसाची आमटी आहे ही थोडी शिजवून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी पाणी घातलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे पाणी घाला. हे सर्व पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अननसाची आमटी आहे ही रेडी होते. आता इथे कुकरचं झाकण लावून इथे आपल्याला 2 कुकरच्या शिट्या घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्या झाल्या आहेत आणि कुकर देखील सुटलेला आहे. आता आपण झाकण खोलूया. तर इथे ना मी कुकरचं झाकण काढलं आणि पुन्हा इथे मी गॅस लावलेला आहे. आता ही भाजी आहे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 शिट्यामध्येच मस्त असं हे अननस आहे हे शिजलं जातं. 2 शिट्यामध्येच अननस आहे हे मस्त असं शिजलं जातं. त्याचप्रमाणे बटाटा आहे तो देखील खूप छान असा शिजला जातो, बघू शकता. आणि आमटीला कलर बघू शकता, इतका मस्त आहे. बटाट्याचे 2 तुकडे झालेत आणि कलर खूप सुंदर आहे आणि याचा सुवास आहे ना खूप सुंदर येतोय. अननस कसं आंबट गोड असं चवीचं असतं, त्याचप्रमाणे आपण पिकलेल्या अननसाचीच नेहमी आमटी करत असतो. आता इथे ना मी ओला नारळ घेतला आणि मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलाय, तो घालून घेऊया. आता इथे ना जवळजवळ मी थोडंसं एक खडा एवढं गूळ घेतलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. आता इथे अननस आहे हे आंबट गोड असं चवीचं असतं, त्याच्यामुळे गूळ हे आवर्जून घाला. त्याचप्रमाणे चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे, कारण अगोदर आपण कांदा शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं. पुन्हा मला कमी वाटते म्हणून इथे मी थोडंसं मीठ घालते. 1 चमचा गरम मसाला घालते, कोथिंबीर घालूया. इथे आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मी जो गरम मसाला घातला आहे ना मी तो आत्ताच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. म्हणजे सर्व भाजींसाठी गरम मसाला वापरू शकता असा तो व्हिडिओ बनवलेला आहे. आता इथे मिक्स करायचं आणि इथे 2 मिनिटांसाठी पुन्हा ही आमटी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता इथे ना आमटी हे नेहमी पातळ असते, त्याच्यामुळे काय करायचं इथे आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे. गरम पाणी रेडी होतं ते मी इथे घातलेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे मी मीडियम गॅसवर इथे झाकण ठेवून एक वाफ देते. इथे ना मी पाणी टाकल्यानंतर इथे आपण झाकण ठेवूया आणि एक भाजीला उकळा घेऊया. 2 मिनिटं झाली आहे, झाकण खोलूया आणि मस्त असा ह्या आमटीला आपण उकळा घेतलेला आहे. आता इथे गॅस बंद करते. आता ही आमटी आहे ना गरमागरम अशी भातासोबत खा, 1 नंबर चवीची लागते. आता एका बाउलमध्ये आपण ही सर्व करून घेऊया. की सुंदर अशी ही अननसाची आमटी ती रेडी झाली आहे आणि ह्याचा दाटसरपणा बघा, ह्याचा रस सुद्धा खूप सुंदर झाला आहे. आमटी म्हटलं तर ही पातळच येते. त्याचप्रमाणे ही पायनॅपलची आमटी आहे ही पूर्ण थंड झाल्यानंतर चविष्ट बनते. त्याचप्रमाणे दिसायला देखील खूप सुंदर असा कलर येतो आणि ही आमटी आहे ना पूर्ण थंड झाल्यानंतर ही आमटीला ना जाडसरपणा येतो. आजच्या भागामध्ये मी वाडवळ पारंपरिक पद्धतीने आज तुम्हाला पायनॅपलचीच म्हणजे अननसाची आमटी कशी बनवायची ती दाखवली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही आमटी आहे 1 नंबर चवीची अशी रेडी होते. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा. जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. त्याचप्रमाणे भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अननसाची आमटी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि एक लाईक जेव्हा करतात ना तेव्हा बाजूला हाईपचं बटन येते ते देखील दाबायला विसरू नका, कारण बरेच जण हाईप करायला विसरून जातात. तर असं काही करू नका, कारण आमची सुद्धा भरपूर ज्यावेळेस कुठलाही व्हिडिओ बनवतो त्याच्या पाठीमागे आमची भरपूर अशी मेहनत असते. आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.